सध्या आम्ही नागपूरच्या मध्यवर्ती म्हणजेच गणेशपेठ बस स्थानकात आहोत आणि तुम्ही पाहू शकता की सकाळच्या 5:30 वाजता रात्रीला आलेल्या अनेक बसेस जे आहेत त्या गणेशपेठ बस स्थानकावर येऊन थांबलेले आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये थोड्या अंतरावर नागपूरपासून विदर्भातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे बसेस रवाना होतात आणि या ठिकाणी हे सगळं बसेस येऊन थांबलेले आहेत। खरं पाहिलं तर नागपूरचा मध्यवर्ती जो बस स्थानक आहे मोठी वर्दळ जी आहे ती या बस स्थानकावर सकाळपासूनच राहते, रात्री उशिरापर्यंत बसेस धावत असतात। स्वारगेट जो पुण्याचा बस स्थानक आहे त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यामध्ये एका बसमध्ये पहाटेच्या वेळेला प्रवास करण्यासाठी आलेली जी महिला प्रवासी होती तिच्यासोबत बलात्काराची घटना ST बसमध्ये घडली आणि त्याच्यानंतर ABP माझा या ठिकाणी रिॲलिटी चेक करत आहे। तर सकाळच्या वेळेस मोठी वर्दळ जी आहे ती नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकावर पहाटेच आपल्याला पाहायला मिळते आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की ही एक बस जी आहे ती या ठिकाणातून जाण्यासाठी सज्ज झालेली आहे। कुठे चालली ही बस? नीर 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 ॲक्च्युअली काल जे पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका महिला प्रवाशासोबत पहाटेच्या वेळेला बलात्काराची घटना घडली, त्याच्यानंतर आम्ही सगळे पाहणी करतो बस स्थानकाची। रात्रभर हा बस स्थानक सुरू असतो, रात्रभर बसेस जात असतात। हो। तर ही बस केव्हा आली आणि सकाळी किती वाजता रवाना होईल? ही बस सर रात्री 8 वाजता आली आणि आता सकाळी रवाना होणार आहे। हो। रात्रभर ही बस जेव्हा इथे थांबते तर तुम्ही काय बसच्या सुरक्षेसाठी काय करता? म्हणजे इथेच लावता की कुठे लावता, लॉक करता बस, काय करता? नाही, आम्ही बसमध्ये झोपत असतो। तुम्ही चालक आणि वाहक बसमध्ये झोपत असतात? हो। तर सुरक्षित असते STचा हा जो स्थानक असतो किंवा तुम्ही रात्री कुठेही बस घेऊन जाता तर सुरक्षित असते बसमध्ये तुम्ही झोपता? जसं पुण्यासारख्या मोठ्या शहरात जी घटना घडली तर तुम्हा लोकांना सुरक्षित वाटते का? हो ना, सिक्युरिटी गार्ड असतात ना। म्हणजे STचे सिक्युरिटी गार्ड असतात की पोलीसही असतात? काय असते सुरक्षा? पोलीसही असतात, STचे सिक्युरिटी गार्डही असतात। रात्रीच्या वेळेला अशा तुम्हाला काही रात्री बसमध्ये तुम्ही वाहक झोपता तरी काही अशी चिंता वाटत नाही? नाही नाही। या ठिकाणी अनेक महिला प्रवासी आहेत। मावशी मला सांगा, पहाटेच्या वेळेला रात्रीच्या वेळेला STतून प्रवास महिला करत असतात। पुण्यामध्ये काल घटना घडली त्याच्यानंतर आम्ही सगळी ही पाहणी करतोय, महिला प्रवाशांना विचार सुरक्षित वाटते STमध्ये प्रवास करताना? सुरक्षित वाटतो STमध्ये प्रवास करताना। म्हणजे तुम्ही याच्यापूर्वी पण पहाटे प्रवास केला आहे का आणि ST स्टँडवर येताना सुरक्षित वाटते? काय मनात भावना असतात? भावना काहीच नसते, कारण बस ही चांगली असते लेडीजसाठी, असं काही हे वाटत नाही। काल पुण्यामध्ये एक घटना घडली त्याच्यानंतर एक महिला प्रवाशीसोबत घटना घडली, त्यामुळे आम्ही त्याच्यानंतर सर्व महिलांशी बोलतोय। तुम्ही पहाटेच्या वेळेला रात्री उशिरा STमध्ये यापूर्वी प्रवास केला आहे का आणि कसं वाटतंय? सुरक्षित वाटते का? सुरक्षित वाटते आणि STत बसल्याच्या नंतर कशी काळजी वाटत नाही का आपण वेळ झाला तरी काही त्रास होईल म्हणून। कोणी जरी नसला, आपण STत 2 महिला जरी असल्या, ड्रायव्हर जरी असले तरी चिंता नाही वाटत। प्रायव्हेट गाडीनं गेलं ड्रायव्हर असलं तरी भीती वाटते। खाजगी बसमध्ये जाताना भीती वाटते, पण STमध्ये भीती नाही वाटत। ताई, तुम्ही किती वेळेला अशा पद्धतीने STने प्रवास करता आणि काय भावना आहे या ST बद्दल? बसमध्ये जे कंडक्टर ड्रायव्हर जे राहतात ते महिलांसोबत बहिणीप्रमाणे वागतात, त्यामुळे महिलांना भीती राहत नाही। बस स्टँड जे असतात वेगवेगळ्या ठिकठिकाणचे, शहरी भागात असेल, ग्रामीण भागात असेल, तिथला वातावरण कसं राहतो? STचे कर्मचारी खूप सहकार्य करतात, मात्र बस स्टँडचं वातावरण, तिथं येणं, सकाळी रात्री अपरात्री अंधारात येणं, हा, काही राहतात ना, बेवडे लोक राहतात, त्यांचा त्रास होतो महिलांना, पण महिला अशा त्यांना सोडून व्यवस्थित लोक असतात त्यांच्या जवळच जाऊन बसतात ना, म्हणजे असं तशा लोकांच्या संपर्कात येत नाहीत। परिस्थिती पाहून वागावं लागतं? हा, परिस्थिती पाहूनच वागतात महिला पण। तुमची काय भावना आहे, का अनुभव आहे आजवरचे? काही नाही, बसमध्ये बसलं की चांगलंच वाटते, बस ठीक आहे तेवढंच।
तर अनेक महिला प्रवासी आहेत ज्या अनेक वर्षांपासून एस टीमधून प्रवास करतात आणि त्यांच्या भावना किंवा त्यांचे अनुभव आहेत की एकदा खाजगी बसमध्ये प्रवास करताना असुरक्षित वाटेल, मात्र एस टीमध्ये प्रवास करताना त्यांचा अनुभव जो आहे तो काहीसा वेगळा असतो. ड्रायव्हर साहेब, किती वर्षापासून आपण एस टीमध्ये ड्युटी करताय आणि स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर काय वाटतं एक एस टीचा कर्मचारी म्हणून? आम्हाला या गोष्टीची खंत आहे, पण आम्ही होतापर्यंत महिलांना सुरक्षितच सेवा देतो आणि महिलांचे आम्ही खूप मानसन्मान करतो. आमची एक फॅमिली आहे, एस टी बस म्हणजे आमची एक फॅमिली आहे. आम्ही सर्वांना घेऊन चालतो. ज्यांना काही समजलं नाही त्यांना आम्ही समजावून सांगतो. आम्ही सुरक्षित प्रवास त्याला सेवा देतो. आम्ही रात्री आपण अनेक वेळेला एस टी चालवता, काय वाटते जे वेगवेगळ्या ठिकाणचे बस स्थानक आहे, रात्रीच्या वेळेला आपण जाऊन अनेक ठिकाणी बस पार्क करत असाल, जसं वाहकांनी सांगितलं की रात्रीच बसमध्ये झोपता. एस टी बस स्टँड ठिकठिकाणचे, फक्त नागपूर नाही, पुणे नाही, तर ग्रामीण भागातले एस टी स्टँड जे असतात, चालक, वाहक आणि प्रवासी सुरक्षित वातावरण असते की त्याच्यामध्ये काही सुधारणा होणं आवश्यक वाटते? सुधारणा मला खूप आवश्यक आहे, कारण तर आम्हाला खेडेगावात मुक्कामी करायला लागते. तर काही सुविधा मिळत नाही. आम्हाला पाणी नाही, काही नाही, काही नाही. साधा चहासुद्धा सकाळी मिळत नाही. तर आम्हाला शहरात येऊन चहा प्यावं लागतं. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एस टी स्टँडवर पोलिसांची सुरक्षा किंवा एस टीच्या व्यवस्थापनानं खाजगी सुरक्षा रक्षक एस टीचे ठेवून सुरक्षेचं एक वातावरण विविध एस टी स्टँडवर वाढवण्याची गरज वाटते का? हो, गरज आहे. तर अशा पद्धतीची वेगवेगळी प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इतरही काही महिला प्रवासी आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. ताई, किती वर्षापासून एस टीमध्ये आपण प्रवास करता आणि एस टीमध्ये प्रवास करताना काय आजवरच्या भावना आहेत? मी तर लहानपणापासूनच प्रवास करते आहे आणि प्रायव्हेट बसपेक्षा आपण जी ही एस टी महामंडळाची बस आहे त्यावर आपला विश्वास जास्त असतो. काल जी पुण्यामध्ये घटना घडली, स्वारगेटमध्ये घटना घडली, त्या संदर्भात काय वाटतंय आणि काय सुधारणा केल्या पाहिजे व्यवस्थापनाने एस टीच्या, हे तुम्हाला वाटते पोलिसांनी आणि एस टीच्या व्यवस्थापनाने? सुरक्षा तर पाहिजेच आहे आणि जे कंडक्टर आहे किंवा चालक आहे त्यांच्या परीने ते प्रयत्न करतातच. परंतु जे पोलीस आहे त्यांनी पण सुरक्षा द्यायला पाहिजे, कारण ते तेवढं म्हणजे करू नाही शकत. जे पोलीस करू शकतात तेवढं ते करू शकत नाही. तर एस टीचे जे चालक आहेत, जे वाहक आहेत, त्यांच्याकडून एक सहकार्य जो आहे तो मिळतं. सकाळच्या सत्रातली ही बस आहे जी नेरला चाललेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता की अजूनही उजेड जो आहे तो बाहेर झालेला नाही आहे, मात्र बस पूर्णपणे भरलेली आहे आणि अनेक महिला प्रवासी याच्यातून प्रवास करत आहेत आणि बहुतांशी महिला प्रवासी जे आहेत हे सांगत आहेत की एस टीमध्ये प्रवास करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि भीती मुळीच त्यांना पहाटेच्या वेळेला एस टीमधून प्रवास करताना वाटत नाही. मात्र जे एस टी स्टँडचं जो वातावरण असतो त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे, असं एक स्पष्ट मत जे आहेत त्या विविध महिला प्रवासी देत आहेत. आपण इथे येऊन पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर बसेस या ठिकाणी उभ्या आहेत आणि हळूहळू गर्दी जी आहे ती वाढायला लागलेली आहे. मात्र कुठंही पोलीस कर्मचारी जे आहेत या सकाळच्या सत्रात, नागपूरचा मध्यवर्ती, राज्याची उपराजधानी आहे नागपूर आणि नागपूरचा जो मध्यवर्ती बसस्थानक आहे या बसस्थानकावर लोकांची गर्दी असली तरी पोलिसांचा कुठलाही जवान जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे पुण्याची जी घटना घडली आहे त्याच्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा अंधार असतो आणि प्रवासी, खास करून महिला प्रवासी, आपापल्या कर्तव्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या बस स्टँडवर पोहोचतात, तेव्हा सुरक्षेचं वातावरण राहावं यासाठी पोलिसांची उपस्थिती जी महिलांना आवश्यक वाटते ती उपस्थिती आपल्याला किमान नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत नाही आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, गणेशपेठ बसस्थानक, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.